नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या लेक्चरमध्ये आपण प्राकृतिक भूगोलाच्या व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती बघितली होती. आज आपण बघणार आहोत प्राकृतिक भूगोलाच्या शाखा. प्रकरण 1 मधील दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे प्राकृतिक भूगोलाच्या शाखा. आता प्राकृतिक घटकाचे वर्णन करणे हा प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासाचा महत्त्वाचा विषय आहे. या अभ्यासामध्ये भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, सागरशास्त्र आणि जैविक भूगोल या 4 शाखांचा मुख्यत्वे अभ्यास केला जातो. प्राकृतिक घटक म्हणजे असे घटक की जे नैसर्गिक रित्या निर्माण झालेले आहेत, अशा घटकांना प्राकृतिक घटक असे म्हटलं जातं. नैसर्गिक घटकांचा अभ्यास स्थानिक पातळीपासून ते जागतिक पातळीपर्यंत केला जातो. नैसर्गिक घटकातील स्थानिक आकृतिबंध यातील विविध प्राकृतिक भूगोलात अभ्यासली जातात. प्राकृतिक घटकातील विविध घटकाचे ज्ञान मानवाला बऱ्याच प्रमाणात झाले आहे. त्यामुळे त्या घटकांचा सखोल अभ्यास व्हावा आणि सखोल अभ्यास केला जावा, या दृष्टिकोनातून प्राकृतिक भूगोलाच्या अनेक शाखा निर्माण झालेल्या आपल्याला बघायला मिळतात. म्हणून प्राकृतिक भूगोलाच्या अनेक उपशाखाची निर्मिती ही अभ्यासाची व्याप्ती वाढली त्यामुळे झालेली आपल्याला बघायला मिळते. त्यातील काही ज्या शाखा आहेत, ह्या काही शाखा पुढील प्रमाणे आपल्याला स्पष्ट करता येतील. आता प्राकृतिक भूगोलाच्या शाखामधली पहिली शाखा येते ती म्हणजे खगोलीय भूगोल. या खगोलीय भूगोलामध्ये विश्व, सूर्यमाला, ग्रह, उपग्रहाची निर्मिती, पृथ्वी व इतर ग्रह, त्यांचे उपग्रह, त्यांची गती, त्यांची दिशा, त्यांचं गुरुत्वाकर्षण, कालमापन, भरती, ओहोटी, दिवस, रात्र, निर्मिती, ऋतुचक्रे या सगळ्यांचं जे अध्ययन आहे, या सगळ्यांचं अध्ययन खगोलीय भूगोलामध्ये केलं जाते. खगोलीय भूगोल म्हणजे साधारणतः संपूर्ण सूर्यमालेचा अभ्यास करणे म्हणजे खगोलीय भूगोल होय. आणि या शाखेमध्ये साधारणतः संपूर्ण ग्रहांचा जो अभ्यास आहे, सूर्यमालेचा जो अभ्यास आहे, इतर उपग्रहाचा जो अभ्यास आहे, हा या खगोलीय भूगोलामध्ये केला जातो. आणि म्हणून खगोलीय भूगोल ही सुद्धा प्राकृतिक भूगोलाची एक शाखा म्हणून ओळखली जाते. दुसरी शाखा आहे ती म्हणजे भूरूपशास्त्र. पृथ्वीवरील विविध भूरूपांचा शास्त्रीय अभ्यास करणारी शाखा म्हणून भूरूपशास्त्राला ओळखलं जाते. आता ही शाखा प्राकृतिक भूगोलाची अत्यंत महत्त्वाची प्रगत शाखा म्हणून काय केली जाते, ओळखली जाते. भूरूपांची निर्मिती कशी झाली, त्याची उत्क्रांती कशी होत गेली, कोणत्या भागात कोणती भूरूपे आहेत, त्यांची रचना कशी आहे, याचे स्पष्टीकरण जे आहे, हे स्पष्टीकरण किंवा याचा अभ्यास हा भूरूपशास्त्रात केला जातो. आणि म्हणून भूरूपाची निर्मिती ही नैसर्गिकरित्या होत असल्याने, प्राकृतिकरित्या होत असल्याने भूरूपशास्त्र ही सुद्धा प्राकृतिक भूगोलाची एक शाखा म्हणून ओळखली जाते. आता तिसरी शाखा आहे हवामानशास्त्र. पृथ्वीवर हवामानाचा वैज्ञानिक दृष्टीने केले गेलेला अभ्यास म्हणजे हवामानशास्त्र. या हवामानशास्त्रामध्ये प्राकृतिक भूगोलाचीच एक शाखा म्हणून काय केलं जाते, हवामानशास्त्राला ओळखलं जाते. या हवामानशास्त्रामध्ये पृथ्वीच्या संपूर्ण पृष्ठभागावर संघटित झालेले वेगवेगळे वातावरणाचे घटक, प्राप्त होणारी सौरशक्ती, प्राप्त होणारी ऊर्जा, प्राप्त होणारं तापमान, त्यामुळे घडणारे आविष्कार, हवेचा भार, वारे, आर्द्रता, पर्जन्य, या संपूर्ण घटकांचा जो अभ्यास आहे, हा संपूर्ण घटकांचा अभ्यास हवामानशास्त्र जे आहे या हवामानशास्त्रामध्ये केला जातो. आणि हे घटक सुद्धा नैसर्गिकरित्या, प्राकृतिकरित्या निर्माण झालेले आपल्याला बघायला मिळतात. म्हणून हवामानशास्त्र ही प्राकृतिक भूगोलाची एक शाखा म्हणून ओळखली जाते. चौथी शाखा आहे सागरी भूगोल. पृथ्वीच्या पृष्ठभागावर 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे, तर 29% भाग जो आहे हा भूपृष्ठाने व्यापलेला आहे. साधारणतः सागरी भूगोल ही एक प्राकृतिक भूगोलाची शाखा म्हणून ओळखली जाते. या शाखेला प्राकृतिक भूगोलामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. सागराचे प्राकृतिक घटक, रासायनिक गुणधर्म, सागराचा आकार, विस्तार, सागराची तळरचना, सागरामधील जीवसृष्टी, सागरातील खनिजे, सागराची भरती, सागराची ओहोटी, सागराच्या लाटा, या सगळ्या घटकांचा अभ्यास सागरी भूगोलामध्ये केला जातो. एकंदरीत सागरी भूगोल ही संपूर्ण सागराचा अभ्यास करणारी शाखा म्हणून ओळखली जाते आणि ही प्राकृतिक भूगोलाची एक महत्त्वाची शाखा म्हणूनही काय केली जाते, ओळखली जाते. नंतर आहे वातावरणशास्त्र.
यात वातावरणाची भौतिक स्थिती, वातावरणाची संरचना, त्यांची सूक्ष्मपणे असणाऱ्या ज्या लक्षणाचा अभ्यास आहे, हा अभ्यास वातावरणाच्या शाखेमध्ये केला जातो. वातावरणाचा अभ्यास करणारी ही अगदी अलीकडे तयार झालेली ही शाखा आहे. या शाखेत वातावरणाच्या संपूर्ण हालचालीचा अभ्यास करून वातावरणाच्या अचूक अंदाजाची माहिती ही सगळ्यांना पुरवली जाते. अशा प्रकारे आधुनिक काळामध्ये प्राकृतिक भूगोलाची निर्माण झालेली वातावरणशास्त्र ही एक महत्त्वाची शाखा म्हणून ओळखली जाते. आणि शेवटची आणि 6वी शाखा आहे ती म्हणजे जैविक भूगोल. पृथ्वीच्या पृष्ठभागावर वनस्पती, प्राणी आणि भौगोलिक घटक, त्याचबरोबर वनस्पतीची वाढ, वनस्पतीची उत्पत्ती, प्राण्यांची वाढ, प्राण्यांची उत्पत्ती, त्यांचा विकास, याचे विघटन, या संपूर्ण घटकांचा अभ्यास या जैविक भूगोलामध्ये केला जातो. आणि जैविक भूगोल हे एक जैविक किंवा जीवांचा अभ्यास करणारे एक शास्त्र म्हणून ओळखले जाते. पृथ्वीवरील क्षेत्रीय भिन्नतेमध्ये वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळे प्राणी, वेगवेगळ्या वनस्पती, वेगवेगळे सजीव कसे बदलत जातात, कसे वेगवेगळे बघायला मिळतात, या संपूर्ण घटकांचा अभ्यास जो आहे, हा संपूर्ण घटकांचा अभ्यास जैविक भूगोलाच्या या शाखेमध्ये केला जातो. अशा प्रकारे प्राकृतिक भूगोलाच्या एकूण 6 शाखा ज्या आहेत, या 6 शाखा आपल्याला सांगता येतील. त्याच्यामध्ये पहिली आहे भूशास्त्र, दुसरी आहे सागरशास्त्र, तिसरी आहे हवामानशास्त्र, चौथी आहे जैविक भूगोल, 5वी आहे वातावरणशास्त्र आणि 6वी आहे खगोलीय शास्त्र. अशा 6 शाखेच्या स्वरूपामध्ये अभ्यास हा प्राकृतिक भूगोलाचा केला जातो. आणि ह्याच शाखा ज्या आहेत, ह्या प्राकृतिक भूगोलाच्या महत्त्वाच्या शाखा म्हणूनही काय केल्या जातात, ओळखल्या जातात. या ठिकाणी प्राकृतिक भूगोलाच्या शाखा आपल्याला अशा प्रकारे काय करता येतील, स्पष्ट करता येतील. याच्यानंतर प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासाचे महत्त्व काय हे आपण नंतरच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.